हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त मजेत का? आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत. थंडीमुळे ना होठ खूपच ओले होते, मग थोडा लिप बाम वगैरे लावले, आता आवरले. बाकी जास्त काही मेकअप नाही. आज काल खूप छान मेकअप झाला होता, मस्त वाटत होतं. आणि आज आहे गुरुवार, तर आज माझा स्वामी चरित्र सारामृतचा तिसरा गुरुवार आहे. त्याची मला पूजा वगैरे पण मांडायची आहे आणि पारायणाला सुरुवात पण करायची आहे. पण प्रांजलीच्या पप्पांना आहे ना शॉपवरती जायचं असल्यामुळे ना मला पहिले ओटिंग करायला जायचे, कारण की आज आमच्या इथं ओटिंग आहे पुण्यामध्ये. तर आवरले, बाकीचं अजून बरंचसं माझं काम आवरायचं बाकी आहे, कारण की पूजा वगैरे मांडायचं आहे. तर हळदीचं लेपन वगैरे करायचं आहे, परत पूजा मांडायची आहे, झाडू मारलाय पण पुसून घ्यायचं आहे. आणि फक्त स्वयंपाक झालेला आहे, भांडी वगैरे झाले, किचनचं फक्त झालं आहे, बाकी सगळं काम माझं अजून तसंच आहे. म्हटलं चला आवरून घेऊ आणि एकदा वोटिंग करून येऊ आणि मग आवरू, मग पूजा वगैरे मांडू. अख्खा दिवस मग कामातच जाणार आहे. तर चला, तुमचा दिवस आजचा कसा जाणार आहे ते पण सांगा. आज माझा दिवस खूप बिझी जाणार आहे. तर प्रांजल पण आवरती आहे. प्रांजलला बाहेर जायचं म्हणलं की पहिले केस वगैरे आवरती, कपडे घालायचं असतात, कारण की तिला तिच्या चॉईसचे कपडे घालायचे लागतात. मी जे काढून दिलं ते कपडे तिला आवडत नाही घालायला, आणि ती तिचेच कपडे काढते, तिचेच घालते, तिचेच केस विचारते. काय कशावर काय घालायचं, कशावर काय घालायचं काही सांगायचं काम पडत नाही. तर चला आता आम्ही निघतो आणि मस्त वोटिंग करून येतो. मतदान हा आपला हक्क आहे, त्यामुळं तो हक्क आपण सोडायचा नाही. तर चला आता दारं खिडक्या बंद करू आणि आपण पण जाऊ मतदान करायला. छान असं वोटिंग करून आता मी आलेली आहे बघा. खूप टाईम लागला, कारण की खूप सगळी गर्दी होती आणि एकदम लाईनशी चालू, एकदम शिस्तीत मतदान चालू आहे आमच्या तिकडं, त्यामुळे मला वेळ लागलेला आहे. तर आले, त्याच्यानंतर अंकल पण आले होते, अंकलला जेवण वगैरे दिलं आणि प्रांजलला आहे ना अंकलजवळ सोडलं होतं. मी म्हटलं प्रांजलचे पप्पा तिकडून तिकडे जाणार होते ना, मग अंकलला जेवायला दिलं आणि मग ते पण गेले. अंकल पण मी आता आले, अंकलला परत चहा एकदा करून दिली. मग अंकल आता वरती गेलेले आहे आणि आता मला आहे ना पूजाची मांडणी करायची आहे. तर चला आता मी पटपट माझे कामं आवरून घेते, कारण की कामांना खूप उशीर झालेला आहे. मी म्हटलं जास्त वेळ नाही लागणार, सकाळी सकाळी एवढी गर्दी नसती, पण सकाळी सकाळी सगळ्यांनाच कामं असतं, त्याच्यामुळे सकाळी सकाळी खूप गर्दी होती. तर बघा फायनली मतदान करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार मी बजावलेला आहे. तर छान असं ओट करून आलेली आहे, खूप छान वाटले. तिथं गेल्यावर थोडंसं गोंधळासारखं झालं होतं नाही का, कसं असेल तिथं काय असेल, कारण की आता मी तिसऱ्या वेळेस मतदान केलं असेल मी आता. तर जास्त काय त्यातलं कळत नाही, म्हणजे नाही का कसं दाबायचं काय दाबायचं, तिथं बटणं वगैरे असतात, पण नेमकंच व्यवस्थित दाबलं गेलं पाहिजे, व्यवस्थित आपलं मतदान झालं पाहिजे, याचं थोडंसं म्हणजे भीती वाटत होती. पण काही नाही, मस्त छान बटणं वगैरे दाबले, मस्त आवाज आला आणि ते बोलले झालं तुमचं मतदान, चला पुढं. लगेच मग मी आले घरी. तर चला आता मला स्वामींची पूजा वगैरे मांडायची. माझा आता गुरुवार आहे, चहा पिऊनच चालू आहे फक्त. आज सकाळपासून चहा 2-3 वेळा चहा झाले. चहाच्या उपवासाच्या दिवशी चहा पिल्याशिवाय आळस पण जात नाही. तर मग आता चला मस्त पूजा वगैरे मांडून घेते. आता ड्रेसच राहून देते आता, कारण की साडी घालायला एवढा वेळ नाही आहे. छान छान अशी पूजा वगैरे मांडते. पूजा वगैरे मांडल्यानंतर तुमच्यासोबत भेटते. तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. छान अशी माझी पूजा वगैरे मांडून झालेली आहे. आता मी पारायणाला सुरुवात करते. आज माझा तिसरा गुरुवार असल्यामुळे वाचायला जास्त वेळ लागत नाही, 1 ते सव्वा तासामध्ये सगळं पारायण वाचून होतं आणि खूप छान वाटतं. गुरुवार आहे आज, म्हटलं पूजा वगैरे छान मांडून घेतली. तुम्हाला दाखवते मी बॅकच्या कॅमेऱ्याने. चला आता मी पूर्ण पारायण वगैरे करून घेते आणि मग मी तुम्हाला परत भेटते. आज मला आहे ना पानं वगैरे काही भेटले नाही, बाहेर गेली होती पण आणायचं लक्षात नाही. तर स्वामी साधीभोळी पूजा आज मान्य करून घ्या, काही चुकलं असेल तर क्षमा मागते. छान अशी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे, धूप दिवा अगरबत्ती सगळं लावून घेतलेलं आहे. चला आता मी हे स्वामी चरित्र सारामृतचं पारायणाचं हे आहे पुस्तक आहे, तर ते आता मी इथं वाचून घेते आहे. चला तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आता माझं चालू आहे स्वयंपाक. पाणी वगैरे आलं होतं, पाणी वगैरे भरलं. मस्त मेथीची भाजी बनवते आणि डांगर बनवलं आहे, लाल भोपळा. आता एवढा भोपळा ठेवला आहे, याच्या मला ना घाऱ्या बनवायचे.
पण ते आता नाही, उद्या बनवणार आहे. कारण की आता मेथीची भाजी पण आहे आणि लाल भोपळ्याची भाजी पण आहे आणि कालचं पुरण उरलेलं होतं, त्याच्या पुरणाच्या पोळ्या पण बनवायच्या आहे आणि प्रांजलला पुरणपोळी पण खायची आहे. तर नेट नको, नेट संपलं आहे माझं. तर आता चालेल माझं इथे स्वयंपाक. मी बघते एकदा. काय बघते? नेट संपलंय माझं. तू आता अभ्यासाला घे, चल. प्रांजलचा आता मला अभ्यास घ्यायचा आहे. माझं जेवण वगैरे झालेलं आहे. प्रांजलच्या पप्पांच्या अगोदरच मी आज जेवण करून घेतलं, कारण की सकाळपासून आहे ना काहीच खाल्लेलं नव्हतं. मग देवाला नैवेद्य, आरती वगैरे सगळे झालं आणि अंकल आले होते खाली. अंकलसाठी जेवण दिलं, आंटीला पण वरती अंकलसोबत पार्सल पाठवून दिलं आणि आता मी पण जेवण करून घेतलं, कारण की एवढी प्रचंड भूक लागली होती मला. दिवसभरापासून सगळं काम चालू होतं. तर जास्त काही ब्लॉग घ्यायला जमला नाही. जेवढा घेतला आहे तेवढा तुम्ही बघितलंच असेल. कशाचा आवाज येतो काय माहिती बाहेर. तर चला, असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. शॉर्पनरमध्ये ना ते पेन्सिलचं ते टोक घुसलं. स्वप्नामध्ये? शॉर्पनरमध्ये ना पेन्सिलचं टोक घुसलं. शॉर्पनरमध्ये? मी म्हणलं स्वप्नामध्ये कसं काय घुसलं. तर प्रांजलचं चालू आहे खेळायचं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू उद्याच्या छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा.